नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत विटा सांगली इथे आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर वैभव शहा सर. ओके. सीनियर इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे मागच्या म्हणजे 2000 पासून ते या क्षेत्रात काम करतात. हो, तो हो. ऑलमोस्ट 24 वर्षांचा हा त्यांचा प्रवास आहे. अनेक या क्षेत्रात त्यांना आलेले अनुभव आहे. त्यांनी केलेल्या साइट्स, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर त्यांनी जास्त काम केलेलं आहे. त्याच्यावर त्यांची मास्टरी आहे. तर त्या सगळ्या प्रवासासंदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. बरोबर. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? ते म्हणजे अगदी शाळेपासून, शाळा कुठली, मग कॉलेज, सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? कारण वालचंदमधनं तुम्ही केले हो, सिव्हिल इंजिनिअरिंग, वालचंदमधून फार केलेलं आहे. रेप्युटेड रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहे कॉलेज. हो, महाराष्ट्रातली. हो, हो. तर तिथे ॲडमिशनची कशी मिळाली? आणि त्याच्यानंतर म्हणजे हा शैक्षणिक प्रवास एकंदर कसा होता? काय नाही, सांगाल? माझं 12वी पण शिक्षण विट्यामध्ये झालं आपलं. हं. आणि इंजिनिअरिंगला मी वालचंदला घेतलं. बाय मेरिटच घेताना. त्यामध्ये पहिल्यापासून आवड होतीच की सिव्हिल करायचं म्हणजे एक बिझनेस. शेवटी गुजराती म्हटलं की बिझनेस ओरिएंटेड असते. हं, हं. त्यानं बिझनेसला उतरायचा आपला विषय होता. त्यानं आपण ते ॲडमिशन तिकडे घेतलं सिव्हिललाच. बरं, बरं. त्यामुळे तुम्ही असं ठरवलेलंच की सिव्हिल आपल्याला सिव्हिलच. हो. करायचंय. बरं. दुसरं आणखीन एक या क्षेत्रातला पुढचा मुद्दा येतो ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअर झाल्यानंतर आणि पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत हां. एक स्ट्रगल असतो. जसं एखाद्या हो, हो. हिरोला असतो की पहिला पिक्चर कुठला मिळणार, तसं 100%. सिव्हिल इंजिनिअरचा पण एक स्ट्रगल असतो. तर 100%. तो पहिला प्रोजेक्ट कुठला मिळाला? कसा पूर्ण केला? काय तेव्हा दडपण आलं का? तो अनुभव कसा होता? नाही, त्यावेळी तर म्हणजे जेव्हा पास आउट झालो 2000ला त्यावेळी रिसेशन होतं पूर्णपणे. हं, रिसेशन होतं. 2 वर्ष मी इथं बाहेर आउटसाईडला काम केली. सांगली, कोल्हापूरला अशी कामं केली. हं, त्यानंतर विट्यामध्ये जेव्हा आलो, तेव्हा मग इथून आपल्याच पाहुण्यांची 2 कामं चालू होणार होती. हं, हं, हं. तिथून माझी सुरुवात झाली. अच्छा. ती सुरुवात झाली ती अजून आता आता सुरूच आहे. कंटिन्युअस चालूच आहे क्या आपली. बात है! क्या बात है! त्याच्यानंतर येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला मुद्दा आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. हो, हो, आणि हो. अशा अकुशल कामगारांबरोबर काम करताना बऱ्याचदा धोका सुद्धा साईटवर संभवू शकतो. हो, हो, हो. तर तुम्ही कशी साधारणपणे एकंदर परिस्थिती हाताळता आणि तुमचा अनुभव काय आहे? थोडंसं सेफ्टी मेजर्स म्हणा किंवा जे काही लागते साईटवर किंवा हं, प्रिकॉशन आपण ज्या काही घेतल्या पाहिजेत, ते आपण त्यावर थोडंसं घ्यायला लागतात. कारण कामगारांच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष देत नाही, की हे केलं पाहिजे किंवा ते केलं पाहिजे असं लक्ष देत नाही. मग त्या हिशोबानं थोडंसं आपणच थोडासा गाईडन्स देऊन, की हे केलं पाहिजे, हे केलं नाही केलं पाहिजे. त्या हं. हिशोबानं आपण ते करतो. बरोबर. दुसरं या फील्डमध्ये आणखीन एक आहे, तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये काम करता हो. म्हणून स्पेशालिटी तुमची आहेच. तर बऱ्याचदा असं कस्टमरचं एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल, की आमचं बजेट थोडं कमी आहे. बरोबर. एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. हां. आणि एक इंजिनिअर म्हणून तर तुम्हाला वाटत असतं, की आपण चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. बांधकाम करतो. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? नाही का शेवटी क्वालिटी मेंटेन करायला म्हणजे थोडंसं काही बजेटला थोडंसं आपण हे करायला लागतं करताना. त्याही करताना शेवटी दोन्ही कॉस्ट मिनिमायझेशन पण बघितलं पाहिजे बघताना. शेवटी कस्टमर सॅटिस्फॅक्शन पण महत्त्वाचं आहे. थोडंफार एखादी क्वालिटी कमी जास्त करून किंवा त्यांना ऑप्शन देऊन, की नाहीतर हे घेऊया किंवा जिथं गरज आहे समजा हॉलला टाईल्स भारी घातली, बेडरूमला पण कमी घातली, कमी रेंजची घातली. त्या ऑप्शनला आपण ते काम करू शकतो करताना. पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे, की तुम्ही एक उत्तम शैक्षणिक बॅकग्राऊंड चांगली असलेले एक हो. इंजिनिअर आहात. बरोबर. आता अर्थातच तुम्ही प्रॅक्टिसमध्ये सुद्धा इतकं चांगलं काम हो, हो. केलेलं आहे मागच्या 20-22 वर्षांपासून. म्हणून हा प्रश्न तुम्हाला आहे. ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनिअर म्हणून विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात, या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? जर सांगलीचा सर्वांगीण विकास आपल्याला विकास. करायचा असेल तर? बेसिकली आता कसं आहे थोडक्यात आत्ताचं युग हे कॉम्प्युटरचं युग आहे किंवा AIDS म्हणा, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तसं आता पुणे जसं झालेलं आहे, IT हब झालेलं आहे, हं, तसं आता सेंट्रलाइज झालेलं आहे. तसंच आता सांगली साईडला आपल्या इकडं आलं. सांगली साईडला आलं त्याला बेसिकली लागणार समजा विमानतळ कोल्हापूरचं. हं. त्या हिशोबाने झालं तर बाकीच्या पुढच्या डेव्हलपमेंट्स आपोआप त्यातून होऊन जातील होताना. बरोबर. फ्युचर. फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात, की एअरपोर्टचा जो मुद्दा आहे एअरपोर्ट. आणि त्याच्यामुळे दळणवळण सुरू होणार आहे दळणवळण. आणि दळणवळण सुरू झालं, की पर्यायाने व्यवसाय सुरू IT होणार. हबला बेसिकली रिक्वायरमेंट आहे त्यांची एरोप्लेनची ते आहेच. एअरपोर्टची. मग हे सगळं करायचं असेल, तर शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? नाही, आता कसं आहे थोडंसं ह्यात राजकीय इच्छाशक्ती म्हणून महत्त्वाची आहे. अगदी बरोबर. आता कोल्हापूरला ऑलरेडी जागा रिझर्व्ह आहे MIDC आहे एअरपोर्टची. डेव्हलपमेंट होणं किंवा असं एसटीनं जर म्हटलं तरी होऊ शकतं होतं ना. हं. पॉलिटिकल हे असेल तर भरपूर सपोर्ट होऊ शकतो होतं ना. बरोबर, बरोबर. कारण अर्थ ते राजकारण्यांच्याच हातात राजकारणाच्या आहे. शेवटी आहे. हां. पुढचा प्रश्न असा येतो, की या फील्डमध्ये आता इतकं काम केल्यानंतर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा सांगू शकाल का? की जो करताना एक आनंद समाधान पण होतं, जो करताना एक अभिमान पण वाटला आणि ज्या प्रोजेक्ट तुमची ओळख स्वतःची बनला? हां. ओळखीपेक्षा कसं झालं, जिथं आता विट्यामध्ये आमच्या इथे एक जैन मंदिर बांधलेलं आहे. हं, ते काम करताना आपलं बेसिक सिव्हिल डिपार्टमेंट, सिव्हिलचं वर्किंग आणि ते वर्किंग पूर्ण वेगळं होतं ना. म्हणजे त्या म्हणजे मंदिरमध्ये टोटली आम्ही एकही खिळा सुद्धा वापरला नाही. लोखंड म्हणून काही वापरलेलं नाही आहे. ते एक काम जे झालं माझ्याकडून,
ते मला आमच्या समाजाकडून चान्स मिळाला. वा. ते मला फार चांगलं झालं होतं. क्या बात आहे. हा जसं विदाऊट एकही लोखंडाचा हा, तुकडा हा. न वापरता केलेला प्रोजेक्ट हो, होता, हो. पण जे इतर प्रोजेक्ट शिल्पशास्त्र आणि आपलं शास्त्र पूर्ण याचा दोन्हीचा वेगळं समतोल पडतं. होता पूर्ण- त्याच्यामध्ये, पूर्ण. बरोबर. पण असे प्रोजेक्ट्स आहेत जे रेग्युलर रेसिडेन्शियल करतात, त्यामध्ये हो. जेव्हा स्टील निवडायची वेळ येते हो. तेव्हा मग तुम्ही त्याच्या काय क्वालिटी बघता, काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की स्टील आपण हे वापरू. बरोबर. थोडंसं कसं होतंय, डक्टिलिटी म्हणा हम्म. किंवा हे जो विषय येतो आपला समजा, त्या हिशोबाने आपण बघताना. बरोबर, डक्टिलिटी हा महत्वाचा हा, फॅक्टर आहे. बरोबर. आणि मग आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरले का आजपर्यंत? आयकॉन 1-2दा वापरले, जास्त वापरले. वापरलेलं नाही. बरोबर. तर पण अनुभव कसा होता तुमचा आयकॉनचा, आहे, सर्व्हिस चांगला. बद्दल, प्रॉडक्ट बद्दल? सर्व्हिसचा काही विषय नाही, अच्छा. काहीच अडचण नाही. त्यामुळे तर ह्या माणसावर आमची जवळ आता म्हणजे माझं पहिलं काम ह्यांच्याकडून चालू आहे म्हणलं काही अडचण नाही. बरोबर, बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये जेवढा तुमचा अनुभव आहे 20-22 वर्षांचा, त्या वयाची जी मुलं आता या क्षेत्रात येणार आहेत, हो, पहिली हो. इंजिनियर, पहिलं हो, पाऊल ठेवणार आहेत, बरोबर. तर त्यांना एक सिनियर म्हणून, एक वडीलधारी व्यक्ती म्हणून काय सल्ला द्याल तुम्ही? काय ग्राउंड पासून काम केलं तर डेव्हलपमेंट भरपूर आहे. बरं. ग्राउंड पासून काम केलं पाहिजे, ग्राउंड लेवल पासूनच. ओके. म्हणजे कामगार प्रत्येकानं शिकायला मिळतं आपल्याला. बरोबर. टीचर व्हायचं नाही, ऑलवेज स्टुडंट राहिला पाहिजे. स्टुडंट राहिले. वा, हा एक महत्वाचा मुद्दा हा, होता. हा, हे ते होते इंजिनियर वैभव शहा सर. त्यांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितला, ते म्हणजे आयुष्यात शिक्षक बनण्यापेक्षा आयुष्यात विद्यार्थी बना. तुम्हाला घेण्यासारखं खूप असतं आणि जसं एखादा विद्यार्थी अनेक शिक्षकांकडनं, मुख्याध्यापकांकडनं, अशा अनेक लोकांकडनं काहीतरी शिकत असतो, तसं या फील्डमध्ये तुम्हाला अगदी छोटा गवंडी सुद्धा काहीतरी शिकवून जातो. 100%. आणि तेच साईडवरचा आपले गुरु आहेत म्हणलं हरकत तेच नाही. गुरु आहेत. तेच अगदी गुरु. बरोबर. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. धन्यवाद. आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून हो, व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.